तर बघा, आज आपण इथे बॅकसाईड शिकतोय आणि बॅकसाईड आपण कशा पद्धतीने शिकतोय. सगळ्यात अगोदर आपण इथे अर्धा इंच खाली घेतलंय. हे कशासाठी घेतले आपण, तर हे घेतलं आपली शिलाई मार्जिन. इथून आपल्याला 14 इंच इथे माप दिले उंचीचे. किती दिले, 14. पण आपण इथे 14 इंचावर मार्किंग केली आणि परत अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं. म्हणजे खाली अर्धा आणि वर अर्धा, एकूण किती झालं आपलं 1 इंच. म्हणजे आपली पूर्ण उंची किती यायला पाहिजे, 15. तर बघा इथे आपण 15 इंच पूर्ण उंची घेतली आणि ह्या 15 इंचावरती आपल्याला एक अशी सरळ रेषा द्यायची. काय करायची, सरळ एक आपल्याला अशी रेषा द्यायची. दिले. त्यानंतर आपल्याला जे आहे तर इथून इथे सरळ, हे बघा पहिली उंची आली की आपल्याला सरळ काय करायची, ते अर्धा इंच 2.5 इंच आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची. काय घ्यायची आपल्याला, गळ्याची रुंदी घ्यायची. किती घ्यायची, 2.5 इंच. आणि त्यापुढे आपल्याला 3 इंच घ्यायचे. म्हणजे 2.5 इंच असेल तुमचं शोल्डर आणि अर्धा इंच असेल, याला म्हणू आपण शिलाई माया. काय म्हणू, शिलाई माया. एकूण टोटल आपलं किती आलं, तर आपलं एकूण टोटल 5.5 इंच आलं. मग आपण इथे 5.5 इंचावरती पहिली आपली इथे मार्किंग झाली. इथून इथे किती आहे, 5.5. तर मग हे 5.5 तुम्हाला सेम इथे ठेवायचं. कुठेही डोकं लावायची गरज नाहीये. तुम्हाला जेवढं इथे मी सांगेल तेवढंच तुम्हाला इथे खाली घ्यायचं आहे आणि खाली येऊन तुम्हाला अशा पद्धतीने एक सरळ लाईन द्यायची आहे. समजलं तुम्हाला, एवढी पहिली लाईन समजली का. सगळ्यांना ही पहिली लाईन समजली का. मी इथे काय घेतलं, कसं घेतलं, कोणाला काही डाऊट आहे की इथे, नाही, ठीक आहे. तर 2.5 इंच म्हणजे आपला गळा रुंदी, 2.5 इंच रेडी शोल्डर आणि अर्धा इंच शिलाई, म्हणजे टोटल किती येईल, 5.5. मग हे 5.5 सेम तुम्हाला इथे घ्यायचे. काय करायचे, हे 5.5 सेम तुम्हाला इथे घ्यायचे. लक्षात घ्या, हे 5.5 सेम तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला सेम तेच भाग घ्यायचा आहे 5.5चा. आणि इथे एक आपण अशी रेषा द्यायची. जसं की मी काल तुम्हाला शिकवलं, बोला ना. हा, आता तुम्हाला एक चार्ट पाठवला का नाही, चार्ट, ठीक आहे. हे बघा इथे एक चार्ट आहे. ह्या चार्टमध्ये आज तुम्हाला हा चार्ट येऊन जाईल. मी काल टाकायचं विसरूनच गेलो. इथे क्रमांक दिलेला असतो पहिला, तिथे दुसरा. आता आपल्याला इथे काय आहे, आपण आता जे ब्लाऊज बनवणार तर ते कसं बनवणार आपण, पुढे व मागे ओपन गळा. म्हणजे आपण याला पुढे पण गळा घेणार आहोत आणि मागेही गळा घेणार आहोत. तर मग त्यावेळेस तुम्हाला हा पूर्ण बॉक्स यूज करायचा. बघा हा. आता याच्यामध्ये काय दिलंय, पुढे व मागे ओपन गळा असेल तर इथे दिलंय छाती 18 ते 24 पर्यंत असेल तर शोल्डर मुंडा हा 4 किंवा 4.5 इंच घेणे. म्हणजे आता 18 मेजरमेंट म्हणजे खूप छोटं माप आलं, एकदम छोटं माप आलं. त्याच्यानंतर काय मेजरमेंट दिलं तुम्हाला, 25 ते 27 इंच असेल तर इथे 5 इंच दिलाय. त्याच्यानंतर 28 ते 35 असेल तर 5.5 दिलाय. किती दिला, 5.5. आणि आपलं मेजरमेंट किती आहे, 32 आहे. म्हणजे 28 आणि 35च्या मध्ये आपलं हे मेजरमेंट आहे. मग आपल्याला मुंडा खोली किती घ्यायची आहे, तर आपल्याला मुंडा खोली घ्यायची इथे 5.5. म्हणजे याला आपण जे 5.5 घेतलं ते एक कॉमन, ठीक आहे. परंतु आता गळ्याची रुंदी कुठे घ्यायची आपल्याला, तर बघा गळ्याच्या रुंदीसाठी तुम्हाला इथे नियम क्रमांक 4 दिलाय. बघा इथे दिलाय नियम क्रमांक 4 इथे. आणि हा तुमचा एवढा हा बॉक्स आहे. तर आज आपल्याला मुंडा खोलीसाठी आपल्याला नियम क्रमांक 2 यूज करायचा आहे. आणि ह्या गळ्याच्या रुंदीसाठी आपल्याला नियम क्रमांक 4 घ्यायचाय. कितवा घ्यायचाय, 4 घ्यायचाय. मग आता तुम्हाला हे चार्ट येईल थोड्या वेळात, तर त्यावेळेस तुम्ही त्याला बघा आणि तुम्ही त्याला यूज करा. मी आता सध्याला तुम्हाला तोंडी सांगतोय, ठीक आहे. तर हे असं तुम्हाला घ्यायचंय. आता इथे पण काय दिलंय, जर तुमच्याकडे 24 ते 27 असेल तर गळा रुंदी ही 2 इंच घ्यायची. आणि 28 ते 37 पर्यंत असेल तर गळा रुंदी तुम्हाला 2.5 इंच घ्यायची. मग ज्यांचं मेजरमेंट 38च्या पुढे आहे, 38च्या पुढे अशांना तुम्हाला 2.25 इंच घ्यायचं लास्ट. त्यापुढे मार्किंग करायची गरज नाहीये. किंवा तुम्ही सगळ्यांना 2.5 इंच घेतलं तरी हरकत नाहीये. अगदी छोटं मेजरमेंट आलं तर मग तुम्ही समजा 24 ते 27 आलं तर मग त्याला तुम्ही 2 घ्यायचा. परंतु जर तुमचं माप समजा 38 इंचाचं आहे आणि तुम्ही याला 2.5 इंच घेतलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही.
ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे मेजरमेंट घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही माप टाकलंय आणि इथून पुढे तुम्हाला इथे गळा पण घ्यायचा असतो. आता गळा आपण किती दिलाय, तर गळा दिलाय आपण टोटली 10. मग आपण इथून इथे गळा हा 10 इंचावरती घेतला. ठीक आहे, एक मार्किंग करून घेतली आपण फक्त. आता ही रेषा म्हणजे काय, आपली चेस्ट आहे, बरोबर आहे. आणि सगळ्यात खालची रेषा म्हणजे आपण याला वेस्ट म्हणू. काय म्हणू, वेस्ट. म्हणजे आपण याला छाती म्हणतो आणि याला आपण कंबर म्हणतो. ठीक आहे, हे तर तुम्हाला समजतंय. आता माझ्याकडे इथे मेजरमेंट आहे आणि माझ्याकडे इथे 32चं माप आहे. मग मी जर म्हटलं 32चा चौथा भाग करा, तर तुम्हाला सहज चौथा भाग करता येईल. 8 चौक 32. याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच ऍड करायचं आहे, 1 इंच मिळवायचं आहे. काय करायचंय, 1 इंच मिळवायचं आहे. 8 म्हणजे किती होईल, 9. आणि इथून इथे आपल्याला 9 इंचावरती इथे मार्किंग करायचे बघा. आणि नंतर इथे पुढे 1.5 इंच घ्यायचे. लक्षात आलं तुमच्या. आपल्याला काय करायचंय, इथे जे आहे तर आपल्याला 9 घ्यायचंय आणि नंतर याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच घ्यायचंय. त्याचसोबत आपण खाली इथे कमरेकडे येणार आहोत. आता हे काल तर आपल्याला झालेलंच आहे, परंतु आज रिपीट करतोय आपण. 28 कंबर आहे. 28चा चौथा भाग करायचा, 7 इंच येईल. त्यामध्ये 1 इंच मिळवायचं, 8 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायची. ठीक आहे, ही पहिली लाईन आपल्याला इथे अशा पद्धतीने द्यायची. बरोबर आहे. आणि आपल्याला इथून व्यवस्थित पैकी सेप घ्यायचा आहे. आता बघा कुणाचा सेप कसा आला हे मला सांगायचं यामध्ये. मी त्यासाठीच आज बॅक साईड परत एकदा केली, कारण तुमचं इकडे सगळीकडे मेजरमेंट बरोबर आलाय. तुम्ही जे काय 8 जणी काल जॉईंट होतात, तर सगळ्यांनी 5 जणींना जो डायग्राम बनवला त्याच्यामध्ये तुमचं इकडे काही चुकलं नाहीये. जे पण चुकतंय तुमचं कुठे चुकतंय इथे. आणि तुम्हाला काम करते वेळेस टप काय जातं, तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी टप जातात. जसे की बाहीचा मुंडा सेप देणे किंवा राऊंड मुंडा देणे, ह्याच गोष्टी तुमच्यासाठी टप असतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते राऊंड मुंडा द्यायचा कसा, तर आपल्याकडे ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस तुम्हाला काय शिकवलं जातं, की इथून याला अशा पद्धतीने घ्या आणि याला 1.5 इंच द्या. बरोबर आहे, असं शिकवलं जातं. काय शिकवलं जातं, इथून इथे असं 1.5 इंच घेऊन टाका. मग आपण इथे 1.5 इंच असं घेतलं समजा, बरोबर आहे. आणि आपण समजा याच्या हिशोबाने अशी मार्किंग केली. ठीक आहे, तर कॉमन मेजरमेंटला हे मेजरमेंट बसून जाईल. परंतु याच्या जाग्यावर जर 44, 48 चेस्टचं मेजरमेंट आलं आणि अशा वेळेस जर तुम्ही इथे 1.5 घेतलं, तर ते राऊंड मुंड्याला बरोबर बसणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या अंगावरचा राऊंड मुंडा लागेल, जो आपण इथे 15 इंच लिहून दिलाय. आणि या 15चे अर्धे केले तर आपले किती होतात, 7.5. लक्षात आलं, आपले किती होत आहेत, 7.5 होत आहेत. मग आपल्याला इथे रेडी किती लागेल, तर 7.5 इंच लागेल. त्यांची स्क्रीन मोठं माझी छोटी. लक्षात आलं सगळ्याच्या. तर आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये, हा जो सेप आहे सगळ्यात जास्त काम कशावर करसाल तुम्ही, आज तुम्ही जेवढे पण जॉईंट आहे तर सगळ्यात जास्त काम कशावर करसाल, तर जो तुमचा हा आर्म राऊंड आहे याच्यावर तुम्हाला जास्त काम. ह्या गोष्टी तुम्हाला सहज समजायला, की इथे किती घेतलंय, याच्या पुढे किती घेतलं, हे किती घेतलं, तुम्हाला समजणार काय नाही, तर तुम्हाला हा राऊंड मुंडा समजणार नाही. मग राऊंड मुंडा कसा आला पाहिजे, राऊंड मुंडा याच्या आतमध्ये पण नाही गेला पाहिजे असा. हे बघा, हे जे मार्किंग करून दाखवतो याच्या आतमध्ये पण नाही गेला पाहिजे. ठीक आहे, आणि याच्या जास्त लांबही नाही आला पाहिजे. मग राऊंड मुंडा कसा येईल, जी रेष दिली त्या रेषेवरनं अशा पद्धतीने येईल आणि नॉर्मली तुटायला स्टार्ट होईल. अंदाजे द्या, काही अडचण नाहीये. आणि जवळपास आता शिंदे मॅडम तुम्ही जो मिळवला, तर तुम्ही फार असा दूरवर मिळवला. इथे जे मिळवला ना, तर तिचं अंतर तुम्ही फार असं एवढं ठेवला. तर याचं अंतर एवढं न ठेवता ते 1 ते 1.25 इंचापर्यंतच आलं पाहिजे. आणि तो तुमचा, आणि आता ज्यावेळेस छोटा असेल तर त्यावेळेस अर्धा इंच अगोदरच मिळाला पाहिजे. किती मिळालं पाहिजे, अर्धा इंच. त्याच्या पुढे नको मिळाला. छोटं मेजरमेंट, आता तुमचं मेजरमेंट 44 चेस्टचं आहे, म्हणजे तुमचा राऊंड मुंडा पण हा मोठा आहे, 19-20 इंचाचा. तर मग त्यावेळेस तो थोडासा लांब मिळाला तर हरकत नाही. आता तुमचा राऊंड मुंडा पण जास्त का भरायला, तर तुम्ही त्या फार असं खोलून घेतलंय. काय केला, फार असं खोलून घेतला
आणि त्यामुळे तुमचा राऊंड मुंडा हा जास्त भरतो. मग मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही वरून आला तरी चालेल, म्हणजेच तुम्ही याला थोडंसं असं वरून मार्किंग करणं गरजेची होती. बस, सिंपल. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची. परंतु काही करून तुम्हाला राऊंड मुंडा हा रेडी आणायचाच आहे. राऊंड मुंडा तुम्हाला रेडी आणायचाच आहे आणि तो रेडी आलाच पाहिजे. ठीक आहे, तर आपण इथून याला व्यवस्थित घेऊया. आता बघा, एक मी 1.5 इंचावरती दिला होता, एक मी माझ्या अंदाजे दिलाय. आता आपण याला दोन्हीलाही मोजूया. इथून आपण अर्धा इंच घेऊ, एक पाव इंचाचं अंतर सोडून. हे बघा, हे अर्धा इंच म्हणजे काय, तर ही जी तुमची शिलाई जाणार ती शोल्डर. ठीक आहे, इथून आपण याला व्यवस्थित घेणार आणि इथून याला व्यवस्थित पैकी असं मोजणार. बघा, खालचं माझं बरोबर ते 7.5 भरते. मी आता वरचं घेतो. पाव इंचाचा गॅप घेऊ. तेव्हा माझा वरचा 7.25 भरतोय. किती भरतोय? 7.25. म्हणजे माझा नॉर्मल कमी पडतोय. काय पडतोय? नॉर्मल कमी पडतो. मी जो 1.5 इंचावरती दिला तो, आणि मी थोडासा खालून घेतला, कारण की सेप देत्या वेळेस सेप हा असा शार्प दिसणं गरजेचं आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने काय दिसणं गरजेचं आहे? शार्प दिसणं गरजेचं आहे. अर्धा इंच अगोदर मिळवायचं, लक्षात घ्या. ह्या फिटिंग पशी मिळवायचं नाही तर तुमच्या डोक्यात कधी कधी काय होतं की तुम्ही इकडनं राऊंड मुंडा असं द्यायला स्टार्ट करता आणि इथे असं गॅप देता. हे करता तुम्ही, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस हे कामं करतात, तर तुमची फिटिंग ब्लाउजची इथून होणार आहे. मग तुम्हाला इथे सेप द्यायची काय गरज आहे? तुम्हाला जिथे मेन फिटिंग आहे तिथे घ्यावं लागेल आणि इथून व्यवस्थितपैकी हा राऊंड करून घ्यावा लागेल. लक्षात आलं तुमच्या? तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, इथे राऊंड मुंडा घ्यावा लागेल आणि आपली ही बॅक साईड अशी तयार होईल. आता आपल्याला बॅक साईडचा जो गळा घेतलेला आपण 10, हा, तर हा तुम्ही अर्धा इंच सोडून घेऊ शकता. इथली शिलाई इथून तुमचा 10 इंचाचा गळा घ्यायचा. आता मी काल काय शिकवलं, कोणाच्या लक्षात आहे का? काल मी इथे शिकवलं होतं गळ्याला काय करायचं. इथे एवढा घेतला तर इथे किती घ्यायचा, कोणाच्या लक्षात आहे? हा, बरोबर. तुम्ही वरती जर इथे 2.5 घेत असाल तर तुम्हाला खाली इथे 3 घ्यायचं. बरं, हे का घ्यायचं? तर गळा हा असा खुल्ला दिसला पाहिजे. आता मला सांगा, तुमच्यातले असे किती विद्यार्थी आहे की जे गळा असा टॅग घालायला आवडेल, त्यांना मोठा गळा घेतल्यानंतर असा निमुळता एकही भेटणार नाही. कारण की कोणाला पण गळा कसा लागतो? खुल्ला लागतो. कोणाला पण गळा जो आहे तर तो खुल्ला लागतो आणि गळा तुमचा खुल्ला व्यवस्थित पैकी बसला पाहिजे. काय बसला पाहिजे? गळा जो आहे व्यवस्थित पैकी खुला राहायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला गळा हा व्यवस्थित पैकी घेणं गरजेचं आहे. आणि आपण गळा घेतो कसा हे आपण इथे समजून घेऊया. ठीक आहे, हा चौकोन दिल्यानंतर याला नॉर्मली पाऊण इंच, बघा, नॉर्मली पाऊण इंच ठेवून आपल्याला याला गोल करायचं. लक्षात आलं? गळा कसा गोल देणार आणि अशा पद्धतीने तुम्हाला पहिली बॅक साईड कापून घ्यायची. मी पेपरवरच नाही तर तुम्हाला फॅब्रिकवरतीही कापून दाखवणार आहे, परंतु आता सध्याला समजण्यासाठी मी तुम्हाला पेपरवरतीच कटिंग करून दाखवतो. सेप शार्प असा उंदरांनी खाल्ल्यासारखा नाही पाहिजे किंवा खुरताडल्यासारखा दिसला नाही पाहिजे. सेप कसा दिसला पाहिजे? तुमचा व्यवस्थित पैकी कटिंग. जोपर्यंत तुम्हाला कैची व्यवस्थित चालवता येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही काही व्यवस्थित कटिंग करू शकणार नाही. तुम्हाला जरी तुमच्या पेनाने, लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या पेनाने जरी सेप देता नाही आला तरी चालेल, परंतु तुम्ही टेलर आहात म्हणल्यानंतर तुम्हाला तुमच्या कैचीनं व्यवस्थित सेप देता येणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे आणि ते यायलाच पाहिजे. ठीक आहे, तर आपण इथे याला घेतलोय. आता आपण पुढे चाललोय. आता म्हणजे आपण फ्रंट घेणार आहे. काय घेणार आहे? फ्रंट. आता पहिला ब्लाउज आपण कुठला शिकतोय बरं? पहिला ब्लाउज आपण कुठला शिकणार? तर पहिला ब्लाउज शिकणार आपण 4 टक्स. कोणता शिकणार? 4 टक्स. ठीक आहे, लक्षात घ्या सगळेजण. पहिला ब्लाउज आपण 4 टक्स शिकणार आहे.
परंतु आज आता ही जी बॅक साईड शिकवली ना मी तुम्हाला, ही जी बॅक साईड, तर ही बॅक साईड तुम्हाला जोपर्यंत ओपन गळे ब्लाऊज आहेत, म्हणजे जोपर्यंत आपण मागचे मोठे गळे घेणार तोपर्यंत सगळ्या ब्लाऊजला सेम अशीच बॅक साईड लागणार. लक्षात आलं सगळ्यांच्या? सेम, काही चेंज नसणार, त्यामध्ये काही चेंज नसणार. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला आहे तसं याला ठेवायचंय, आहे तसं ठेवायचंय. आणि बघा, आपण फ्रंटसाठी फक्त इथे अशी सेम मार्किंग करून घेणार. काही बोललाय का मला? हा, तुम्ही करू शकता ना. तुम्ही हे बघा, नंतर तुम्ही काही वेळ देत नाही, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी 2 मिनिटं थांबायला तयार आहे तुमच्यासाठी, पण तुम्ही करा हे. हा, तुम्ही नंतर नाहीच देणार टाइम. ठीक आहे, मी तुम्हाला मध्ये आता हे बनवायला 5 मिनिटं वेळ देतोय. तुम्ही ह्या 5 मिनिटांमध्ये याला तयार द्या. हे बघा, मी तुमच्या समोरच ठेवतो याला. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि मी याला आता बाजूला काढून घेतोय. म्हणजे मी काय केलं, फक्त आहे तशी मार्किंग केली. परंतु लक्षात ठेवा, हा पुढचा भाग जो आहे ना, मी इकडे सरळ घेतले. सरळ, मी कमरेचं माप टाकलं नाही, मी सरळ घेतले. इथून अशी स्केल ठेवली आणि स्केल ठेवून मी सरळ मार्किंग केली. ठीक आहे, तुम्हाला एवढं सगळं इथे करायचंय. तुम्हाला काय करायचं, एवढं सगळं करायचंय. तुमच्यासाठी 2 मिनिटाचा वेळ आहे, त्या 2 मिनिटांमध्ये तुम्ही एवढं सगळं करा. मी तुम्हाला आता एकदा तर मी तुम्हाला बॅक साईड दाखवली, परत एकदा मी बॅक साईड आपण कशी ठेवायची आणि कसा फ्रंट काढायचा परत एकदा दाखवतो. याला व्यवस्थित पैकी अशा पद्धतीने कपड्यावरती ठेवायचं. ठेवल्यानंतर आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे मार्किंग करायची. आहे तसं तुम्हाला फ्रंट वेगळा काढायची गरज नाहीये. एकदा बॅक काढले की फ्रंट आपोआप निघणार. बघा, इथे मी इथपर्यंत सेम मार्किंग केली. आता मी काय शिकवलं तुम्हाला, की जेवढं इथं मेजरमेंट असेल तेवढं तुमचं खाली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे तुम्हाला, ही स्केल घ्यायची आणि अशी सरळ ठेवायची. एवढंच मी अलीकडे घेतो. बघा, मी याला सरळ करण्यासाठी मी असं याला सरळ ठेवतो. बघा, दिसतंय सगळ्यांना? सरळ ठेवून मला इथे फक्त अशी एक लाईन मारायची. म्हणजेच काय झालं, माझं कमरेचं माप इथे आता फ्रंट भागाला कॅन्सल केलं मी, आणि इथे जेवढं मेजरमेंट आहे तेवढं मी इथे मेजरमेंट घेतलं. सगळ्यांना लक्षात आलं का? यस, ओके, चालेल. तर आपण आता याला काय करूया, आता ह्या बॅक साईडला काढून घेऊ. पण बॅक साईड काढून घ्यायच्या अगोदर आपण इथे जिथे गळ्याची मार्किंग झाली तिथे एक डॉट देऊन बघूया. म्हणजे असं आपण डॉट ठेवून बघूया. त्याचसोबत जिथे आपली फिटिंग झाली, बघा इथे आपली फिटिंग आहे, तर इथे आपण एक असं मार्किंग करून घेऊ. ठीक आहे, आणि आता आपण याला बाजूला सरकवू. म्हणजे आता इथे बघा, इथे तुमची फिटिंग बरोबर आहे, आणि इथे तुमचा गळा म्हणजे फ्रंटचा. म्हणजे हे शोल्डर बघा, हे शोल्डर आणि हे शोल्डर दोन्ही सारखे येतील. पण तुम्ही अंदाजानंतर जर मेजरमेंट ना किंवा कशाने घ्यायला प्रयत्न केला तर तुमचं शोल्डर थोडंफार छोटं मोठं होऊ शकतं. म्हणून तुम्ही आहे त्या बॅगवरती ठेवा त्याला, आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. इथे फिटिंगची मार्किंग करून घ्या आणि याला बाजूला काढून घ्या. बरं, एवढं तर तुम्हाला सर्वांना समजलं. आता पहिली स्टेप काय घ्यायची तुम्हाला, तर पहिली स्टेप तुम्हाला इथून इथे 1.5 इंचाची घ्यायची. पहिली स्टेप 1.5 इंचाची घ्यायची. तर कुठे घ्यायचं 1.5 इंच, तर तुम्हाला इथून वरती 1.5 इंच मोजायचं. काय करायचं तुम्हाला, इथून वरती 1.5 इंच. म्हणजे कसं मोजणार, तर बघा इथून इथे 1.5 इंच, इथून इथे 1.5 इंच, आणि ही रेषा तुम्ही अशा पद्धतीने सरळ दिस. बरं, आता हे 1.5 इंच का घ्यायचं आपल्याला, कारण की इथं टक्स येणार आहे, तर ही योगपट्टी वाढणार, म्हणून आपण 1.5 घेतला. नाहीतर आपण 2 इंचाची घेतली असते. किती घेतली असती, 2. परंतु इथे टक्स मारायचे आपल्याला, म्हणून याची योगपट्टीची साईज वाढणार आहे, म्हणून आपण इथे 1.5 इंच घेतले. हे घेतल्यानंतर आपल्याला इथून इथे 1 इंचाची मार्किंग करून ठेवायची फक्त. बरं का, काय करायचं, मार्किंग करून ठेवायचे. बघा, मी फक्त मार्किंग करून ठेवली, मी रेषा वगैरे मारली नाही. त्यानंतर आता समोरचा गळा, मग आता इथे पुढचा भाग आला, म्हणजे इथे काय वाढणार, फ्रंट नेक वाढेल. म्हणजे फ्रंट नेक आपला 7 इंचचा आहे समजा. किती आहे, 7. आता तुमचा तुमच्या पद्धतीने राहील, काहीचा 7 असेल, काहीचा 8 असेल, काहीचा 7.5 असेल, किंवा काहीचा 6 असेल. मग तुमचा जो गळा आहे तो इथून अर्धा इंच खाली ठेवायचा, आणि 7 इंचावरती अशी क्रॉस
बघा सरळ नाही, सरळ नाही. सरळ जर ठेवला तर अर्धा इंच गळा हा वाढणार, अर्धा इंच गळा वाढणार. तर त्यासाठी तुम्हाला सरळ नाही ठेवायचे, तुम्हाला ठेवायचं असं क्रॉस म्हणून. आणि सेम सांगितल्या पद्धतीने इथे अडीच आहे ते इथे ठेवा 3. आणि सेम पहिला तुम्ही अशा पद्धतीने हा गॅप तयार करून घ्या. आणि इथे व्यवस्थित पैकी गोल गळा आहे. आता मला सांगा, समोरचा गळा असा कोणाला असा घट्ट घालायला आवडेल? कोणालाच नाही. व्यवस्थित असा मोकळा आला पाहिजे, अशा पद्धतीने सगळ्यांना गळा आवडतो, बरोबर आहे. म्हणून आपण इथे खाली 3 इंच घेतलं, जसं आपण बॅक साईडला घेतलं त्या पद्धतीने. समजलं आता तुम्हाला एवढं? हे समजलं? ठीक आहे. आता बघा, आपल्याला ह्या दोन्हीचा मध्य काढायचा. समजा ह्या दोन्हीचा मध्य काढला 7 आहे. 7चा मध्य आपला किती येतोय? 3.5 इंच आहे. कुठे? इथे. किंवा जाऊ द्या, हे 7 इंच न करता आपण पहिलं इथलं करूया आणि नंतर पुढे जाऊया. आता मी जे काल चार्ट दिला होता, सगळ्यांनी चार्टचा झेरॉक्स मारला का? मारला का सगळ्यांनी झेरॉक्स? नाही मारला. बरं, तुमच्या समोर मग पाहिजे ना तो? आता पाहिजे, याची गरज आहे आता. ठीक आहे. तर बघा, आता मी तुम्हाला 32चं, काल मी कितीचं माप दिलं होतं? 38चं, बरोबर आहे. आज मी तुम्हाला 32चं माप दिलं, हे वालं. कोणतं दिलंय? हे वालं. दिसतंय ना सगळ्यांना? हा चार्ट दिसतोय का सगळ्यांना? असा करून दाखवू? ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला इथे 32 आहे. ह्या 32च्या हे बॉक्स दिसतात बघा. तर या बॉक्सच्या सगळ्यात शेवटी जायचंय. कुठे जायचं? सगळ्यात शेवटी. मग सगळ्यात शेवटी किती लिहिलेलं आहे? 2 प्लस पाऊण. किती लिहिलंय बघा? 2 प्लस पाऊण. जिथे मी पेनाची मार्किंग केली. 2 प्लस पाऊण म्हणजे काय? तर बघा, इथे मी टेपवर समजून सांगतो तुम्हाला. 2, हे बघा, हे 2 झालं, हे पाव, हे अर्धा आणि हे पाऊण. म्हणजे 2 प्लस पाऊण म्हणजे किती? 2.25. किती म्हणू आपण? आपण किती म्हणू त्याला? 2.25 म्हणणार. आपण किती म्हणणार? 2.25. लक्षात घ्या. काय म्हणणार? परत एकदा सांगू. सोनाली मॅडम, 2.25. हा, 2.25 म्हणू आपण याला. काय म्हणू? 2.25. बघा, 12वा भाग आपला किती आला? तर 12वा भाग आला आपला 2.25. म्हणजे आपल्याला काही विचार करायची गरज नाही. आता मी जर म्हणलं तुम्हाला 40चा 12वा भाग करून द्या, तुम्हाला लवकर जमणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हा चार्ट काढून दिला मी. त्याच्यासाठी तुम्हाला हा चार्ट काढून दिला आणि ह्या चार्टवरती व्यवस्थित पैकी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की दुसरा भाग कशाला म्हणणार आपण, तिसरा भाग कशाला म्हणणार, चौथा भाग कशाला म्हणणार, 6वा कशाला म्हणणार, 8वा कशाला म्हणणार आणि 12वा कशाला म्हणणार. हे सगळं तुम्हाला यामध्ये लिहून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला विचार करायची गरज नाही पडली पाहिजे आणि व्यवस्थित पैकी तुमचं माप आलं पाहिजे. मग आपण इथे जे आहे तर किती घेतोय? 32चा 12वा भाग 2.25 आणि 2.25 याला म्हणू आपण. ह्या 2.25 मध्ये 1 इंच ऍड करायचं आहे. ऍड म्हणजे किती होईल आपला? 4.25. मग हे 4.25 तुम्हाला इथे घ्यायचं. कुठे घेणार तुम्ही? खाली नाही घेते. बघा, मी सगळ्यात खाली नाही घेत. मी जी 1.5 इंचाची लाईन दिली ना त्यावरती घेतोय. आणि इकडनं इकडे अर्धा इंच व इकडनं इकडे अर्धा इंच. बघा, मी केलंय कसं हे पहिलं लक्षात घ्या. मी केलंय कसं ते लक्षात घ्या. माझा 12वा भाग 2.25 आला होता. यामध्ये मी 1 इंच ऍड केला, 4.25. मग पहिली मी 4.25ची मार्किंग केली. नंतर ह्या साईडला अर्धा इंच घेतलं व ह्या साईडला अर्धा इंच घेतलं. म्हणजे दोन्ही साईडला, तिकडल्या साईडला आणि इकडल्या साईड, दोन्ही साईडला मी अर्धा इंचाचं घेतलंय. तर याला आपण टक्स म्हणतो. परंतु आता इकडे आपण कुठे मिळवणार टक्स? आपल्याला तरी इथे काही आयडिया नाही कुठे मिळवणार. तर मग याच्यासाठी डॉट उंची लागते. काय लागते? डॉट उंची. याच्यासाठी आपल्याला काय लागते? डॉट उंची लागते. मग आपण डॉट उंची घ्यायची कशी? डॉट उंची तर मी काल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. जे कोण आज नवीन जॉईन असेल त्यांनी कालचा व्हिडिओ बघायचा. डॉट उंची आपण कशाला म्हणतो ते बघा. तर डॉट उंची आपण या कशाला म्हणणार? तर डॉट उंची म्हणू आपण जी टक्स पॉइंट, आपण टक्स पॉइंट ज्याला म्हणतो. बघा, मी डॉट उंची तुम्हाला इथे समजून सांगतोय. डॉट उंची म्हणजे काय? तर ह्या शोल्डर पासून इथे येणारा भाग बॉडीवरती,
याला आपण म्हणतो टक्स उंची, काय म्हणतो आपण याला, किंवा डॉट उंची म्हणतो. काय म्हणतो, ह्या शोल्डर पासून इथपर्यंत. आता याच्यावर जर आपण मोजला तर किती येतोय आपला, तिथे 5.5 येतो, कारण की छोटी डमी आहे. तर छोटी मुलगी असेल तर मग तिचा डॉट पॉईंट वेगळा राहील, आपल्याला अंदाजे घेऊन तर जमणार नाही. मग त्याच्यासाठी आता मोठं मेजरमेंट आहे तर मोठ्यांचा वेगळा येणार. तर बघा याचा डॉट उंची किती येते, तर याची डॉट उंची 9.5 इंचाची आहे. किती आहे, 9.5. मग सरळ इथून अर्धा इंच सोडायचे आणि तुम्हाला 9.5 इंचावरती मार्किंग करायची, आणि ही रेषा इथे एक सरळ द्यायची अशा. लक्षात आलंय. इथून तुम्हाला जे आहे तर हे जे 4.5 घेतलं तेच 4.5 तुम्ही इथे घेणार आणि इथून इथे एक सरळ रेषा देणार. इकडे अर्धा इंच घ्यायचे आणि इकडल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे. बघा पहिला टक्स आपला इथे तयार झाला, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टक्स हा आपला पहिलाच आहे. हे बाकीचे आपले थोडेफार चुकले तर चालतील, परंतु हा टक्स महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तर इथे अशा पद्धतीने हा एक योगपट्टीचा आकार द्या. हो सांगतो. ठीक आहे. बघा आपल्याला सगळ्यात अगोदर आपण इथे 1.5 इंचाची योगपट्टी घेतली आहे, बरोबर आहे. तर जिथे योगपट्टी घेतली तिथे आपण छातीचा 12वा भाग अधिक 1 इंच टाकला, म्हणजे 3.5 होता तर 4.5 टाकला. मग आपण याच्या अर्धा इकडे घेतला आणि अर्धा इंच इकडे घेतला. बघा एकाच साईडला दोन्ही भाग नाही घेतले आपण, लक्षात ठेवा. दोन्ही एकाच साईडला नाही घेतले, अर्धा इंच ह्या साईडला घेतला आणि अर्धा इंच ह्या साईडला घेतला. म्हणजे एकूण हा टक्स किती इंचाचा आहे, 1 इंचाचा. किती, 1. त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा सेम जेवढं इथे आहे तेवढं इथे आलं पाहिजे. म्हणजे 4.5 इथे आहे तर 4.5 इथं सुद्धा आलं पाहिजे. हा टक्स आपण असा बनवू. आता टक्स उंची म्हणजे काय, याला आपण डॉट उंची म्हणू. ही जी रेषा गेली आहे, ही जी रेषा आली याला आपण डॉट उंची म्हणतो. कुठली, ही वाय, इथून इथे जी आली बघा, ही लाईन जी आली याला काय म्हणतो आपण, डॉट उंची. आणि डॉट उंची किती आहे आपली, 9.5 इंचाची आहे. किती आहे, 9.5. मग आपण इथं अर्धा इंच वरती सोडला आणि इथे 9.5 इंच घेतली, तेव्हा आपोआप आपला हा इथे टक्स आला. काय झाला, तेव्हा आपोआप इथे आपला टक्स आला. ह्या टक्सची हाईट किती आली बघा, तर 3.5 इंच आली, काही हरकत नाही. ठीक आहे. हे एक पहिला टक्स झाला. समजलं का आता मॅडम? ओके चालेल. बाकीच्या कोणाला काही प्रॉब्लेम इथे टक्स मध्ये असेल तर विचारा, कारण की हाच मेन महत्वाचा टक्स आहे आपल्या पूर्ण ब्लाउज मध्ये. सगळ्याला समजणं गरजेचं आहे. बोला ना. घेतले ना त्याला काय बोलतात ते, योगपट्टी. आता सपोज माझा हेवी बॉडी टाईप आहे तर मला हं. सेमच घ्यायचे. हा सध्या हे बघा, सध्याला तुम्ही बेसिक डायग्राम करता तर तुम्हाला सेमच घ्यायचं. ठीक आहे. आता तुमच्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे थोडासा, मग मी तुम्हाला हे आल्यानंतर मी तो वेगळा फॉर्म्युला तुम्हाला सांगणार. कारण काय होतं, सगळ्यांना असाच टक्स नाही, काही काहींना हा टक्स पूर्णपणे असं गोल करून पण घ्यावा लागतो, म्हणजे बॉडी जास्त असल्यामुळे. ठीक आहे. तर मग ते कसं घ्यायचं तुम्हाला आता डायरेक्ट सांगायला जाणार तर ते समजणार नाही. तर पहिलं तुम्हाला हे येणं गरजेचं आहे. हे आल्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे जाणार. मग काय होतं, काही काही वेळेस खूप चेस्ट खाली असते आणि हाईट कमी असते, मग डॉट उंची इथे येते आणि टक्स एवढाच उरतो. ठीक आहे. मग अशा वेळेस एवढा टक्स मारून चालणार का नाही, मग त्यावेळेस काय करायचं हे समजवलं जातं. काही काही वेळेस हाईट जास्त असते आणि टक्स उंची कमी असते, मग अशा वेळेस हा टक्स खूप असा लांब बनतो. मग अशा वेळेस काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार, परंतु तुम्हाला अगोदर बेसिक डायग्राम येणं गरजेचं आहे. आणि मी बघा आज तुमच्यासाठी मेहनत करतोय, तर तुम्हाला पण यातलं जे आहे ते रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला करणं गरजेचं आहे. तरच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित शिकू शकेल. आता बघा तुमचा एकही जेवढं तुम्ही ऑफलाईन शिकवायचा प्रयत्न करता ना, त्याच्यापेक्षा जास्त मी ऑनलाईन मध्ये शिकवायचा प्रयत्न करणार तुम्हाला. आणि तुम्हाला पण शेवटी खरंच वाटणार की सर तुम्ही जे शिकवलं ना ते आम्ही ऑफलाईन मध्ये आत्तापर्यंत नाही शिकलो. म्हणजे मी जे काय, तुम्ही माझी समजा शिकण्याचं वय 12 वर्ष 15 वर्ष गेलंय, तरी मी हा अनुभव मला तुमच्याकडनंच भेटला, हे तुम्ही मला तुमच्या तोंडून बोलून दाखवू शकता.
इथपर्यंत डीप मध्ये मी तुम्हाला हे शिकवणार की जेणेकरून तुम्हाला पुढे कुठल्याही पद्धतीची अडचण आली नाही पाहिजे. ठीक आहे. आणि रेकॉर्डिंग तर तुम्हाला आहेच. मी जी रेकॉर्डिंग देतोय ती तर तुम्हाला भेटतीच आहे, ती तुम्ही नंतर बघूही शकता. बघा, हा टच झाल्यानंतर ह्या टचच्या ह्या रेषेवरती तुम्हाला इथे 1.5 इंच घ्यायचं आणि इथे 1.5 इंच, म्हणजे हे बघा, इकडून इकडे 1.5 आणि इकडून इकडे 1.5. बघा, मार्किंग करतोय मी आता थोडीशी दार दिसण्यासाठी. बघा, इकडून इकडे 1.5, इकडून इकडे 1.5, ह्या साईडला आणि ह्या साईडला. झालंय. आता बघा, याच्यामध्ये इकडला एक टच राहिला, मुंड्यामधला एक टच राहिला. मग मुंड्यामधला टच घ्यायचा कसा? तर बघा, याला आपण सरळ म्हणू. बघा, याला आपण सरळ म्हणू. याला काय करायचं आपल्याला? 2 इंच घ्यायचं वरती. किती घ्यायचे? 2 इंच. किती घ्यायचं आपल्याला इथे? 2 इंच घ्यायचं. आणि याला आपल्याला फक्त 30 डिग्री याला फिरवायचंय. किती? 30% फक्त, एवढाच नॉर्मल. किती? 30 डिग्री. आणि इथे आपल्याला मार्किंग करायची अशी. इथे एक आपल्याला टच घ्यायचा. कसं केलं बघा? तर नाही. हे बघा, इथे हे सरळ आहे, हे सरळ आहे, हे सरळ आहे. ह्या सरळच्या अर्धा ते पाऊण इंच साईडला, ह्या सरळच्या अर्धा ते 2 इंच घेतात. पाऊण इंच साईडला घ्यायचे. आणि साईडला घेऊन तुम्हाला इथे व्यवस्थित पैकी एक अशी क्रॉसमध्ये लाईन द्यायची. आणि हे पण टक्स 5 इंचाचे असे तयार करायचे. हा मुंड्यातला झाला. काय म्हणला? सरळ ना? हा 2 इंच दिला. 2. बघा, हा 1.5 आहे, हा 1.5 आहे, हा 2 आहे. हा इकडे 1.5, इकडे 1.5, हा 2. ह्या टचच्या इकडे 1.5, ह्या टचच्या इकडे 1.5 आणि इथून इथे 2. हे सरळ बघ, मी एक लाईन देतोच इथे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आम्ही एक सरळ इथे लाईन दिली आहे. हे बघा, ही सरळ लाईन दिली आहे. ह्या सरळ लाईनच्या अर्धा ते पाऊण इंच साईडला पाहिजे टच. साईडला म्हणजे कुठल्या? फिटिंग कटच्या साईडला, गळ्याकडे नाही. हा बघा, इकडे गळा आहे, गळ्याकडच्या साईडला नाही घ्यायचं तुम्हाला, ह्या फिटिंग कटच्या साईडला घ्यायचे. आणि इथून हा टच बनवून घ्यायचा. ठीक आहे. हे दिल्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय? आता तुम्हाला व्यवस्थित पैकी डायग्राम बनवायचा. डायग्राम बनवून जेवढं जमतं तेवढं तुम्हाला करायचंय. हे केल्यानंतर जेवढं मी आज शिकवलं तेवढंच तुम्हाला जॉईन करायचंय. म्हणजे तुम्हाला डायग्राम काढायचंय. डायग्राम काढून याचा तुम्हाला फोटो पाठवायचा. ठीक आहे. इथे काय घेतलंय हे बघा, असं तुम्हाला इथे काय घेतलंय ते लिहायचं. इथे 12वा भाग, प्लस 1 इंच, हे टक्स. बरोबर आहे. आपण काय केलं? नाही, आपण काय केलं? इथे असं लिहायचं. इथे लिहायचंय आपल्याला 12वा भाग प्लस 1 इंच. ठीक आहे. इथे तुम्हाला लिहायचंय. त्याच्यानंतर तुम्ही इथून इथे किती घेतलंय? इथे असं लिहायचंय 1.5 इंच. इथून इकडे असा एक धनुष्यबाण दाखवायचा. इथे लिहायचंय 1.5 इंच. आणि इकडनं एक असा भाग दाखवायचा, म्हणजे हा. आणि तो किती घेतलाय? तो लिहायचाय 2 इंच. असं तुम्हाला मला लिहून पाठवायचं आहे. काय करायचंय? असं तुम्हाला मला लिहून पाठवायचं. बाकीचा राहिलेला इकडला एक टक्स आणि इकडला एक टक्स हा आपण उद्या घ्या. कधी घेणार? उद्या. तर हे सगळं तुम्ही काय म्हणलात? तर आता तुम्ही जे माप दिलं त्या मापाने डायग्राम करतो प्रॅक्टिस. नाही, आता सध्याला तुम्ही प्रॅक्टिससाठी हेच करता. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला नेक्स्ट वाला देईल त्यावेळेस मग तुम्ही तुमच्या मेजरमेंटला टाकसा. ठीक आहे. सध्याला प्रॅक्टिस म्हणून आपण हेच करणार. ठीक आहे. आणि नंतर मग तुम्ही तुमच्या मेजरमेंटना पुढचे ब्लाऊज बनवसा. ठीक आहे. कारण तुम्हाला ते अगोदर व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. समजल्यानंतरच मग तुम्ही फायनली करू शकता. ठीक आहे. चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे इथपर्यंत मला करून दाखवायचे. उद्या परत एकदा आपण याला समजून घेऊ. जरी आज कोणाला थोडंफार समजलं असेल, नसेल समजलं, किंवा कुणाला नेटवर्क प्रॉब्लेम आला, काही जरी अडचण आली तर हे उद्या परत एकदा रिपीट होईल. ठीक आहे.
कारण काय होतं की काहींना समजेल, काहींना नाही समजणार, सगळ्यांना सारखं समजेल याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे आपण हे रिपीट करणार. जे काल सिलेबस घेतला तो आपण थोडा पहिला रिपीट करणार आणि मग पुढे जाणार. जसं की आता काल आपण बॅक साईड करून दाखवली होती, तसे आता परत एकदा उद्या तुम्हाला फ्रंट साईड करून दाखवलं जाईल. परत एकदा, म्हणजे हे तर करायचं. तुम्ही म्हणसान की सर करून दाखवणार आणि मग आपण काहीच नाही करायचंय. तुमच्या वाकड्या तिकडे रेषा, चुकलेल्या रेषा पण मला चालेल, तुमच्या चुकलेल्या रेषा पण चालेल, मला काही अडचण नाहीये. परंतु मात्र तुम्हाला ते करायचं, हे मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे जे आहे तर आज इथे हा फ्रंट शिकतोय. अर्धा आपला तयार झालाय, 60-70% तयार झाला. आपण 20% 30% उद्या कम्प्लीट करणार. बोला ना मॅडम. तुम्ही काल 38 इंचचं मेजरमेंट दिलं हो होतं ना? हो हो, आज मी 32चं दिलं. दिसली का? काय म्हणला? आजचं पण 38चं झालंय. नाही 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 नाही, हे मी आजचं 32 दिलाय ना. हे बघा, हे मेजरमेंट घेतलं मी आज. हे बघा, आज 14 उंची घेतली मी आज, 32 छाती घेतली, 28 कंबर घेतलीये. मागचा गळा 10 इंचाचा घेतलाय आणि राऊंड मुंडा 15चा. म्हणजे आज मी दुसरं घेतलंय मी आज. म्हणजे 38 घेतलं ना, आज 32. नाही 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 नाही, मी पाठचा जो आहे काल 38 घेतला होता, पण मी पाठचा भाग हा 32 मेजरमेंटनच काढला. आज ज्या मेजरमेंटनं दिलाय ना त्याच मेजरमेंटनी काढलंय मी. 32 नच काढलंय बघा. कंबर 28 आणि चेस्ट 32, याच मापाने बनवलं मी. काल मी तुम्हाला 38 दिलं होतं, पण 38 मी फक्त बॅक साईड समजून सांगितली होती. आज मी तुम्हाला कालचं परत एकदा समजून सांगितण्यासाठी मी 32चं मेजरमेंट घेतलंय आणि 32च्या मेजरमेंटनं मी याला तयार केलंय. आणि 32च्या मेजरमेंटनच मग मी फ्रंट तयार केला. 32च्या मेजरमेंटनच 32च्या. कारण की हा बोला. ठीक आहे. ओके ओके, चालेल. तर एवढा प्रयत्न करा. जमेल तसं चालेल, मला जमेल तसं चालेल, तुम्हाला येईल तसं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. परंतु करणं